ह्या व्हिडिओ बनवण्याआधी स्वर्गीय अजयदादा पवार यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आणि द ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनल कडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. महाराष्ट्राचं राजकारण आज निर्णायक टप्प्यावर येऊन थांबले. या महाराष्ट्राचं राजकारण, या संयुक्त महाराष्ट्राचं राजकारण अधिकृतरित्या 1 मे 1960 रोजी सुरू झालं. ते राजकारण आज निर्णायक टप्प्यावर येऊन थांबले. हा महाराष्ट्र ज्या वेळेला स्वतंत्र झाला, ह्या संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली, त्यावेळेला स्वर्गीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना माडखोलकर या मराठी भाषेतील साहित्यिकांनी एक प्रश्न विचारला होता की राज्य होतंय, हे राज्य मराठ्यांचे का मराठींचे? यशवंतराव चव्हाणांनी त्यावेळेला उत्तर दिलं होतं की हे राज्य मराठी माणसांचं असणार, हे राज्य सर्व जातींचं असणार. आणि आज नेमक्या त्याच प्रश्नाच्या उत्तरावर हा महाराष्ट्र येऊन ठेपलाय. त्याला कारणही तसंच आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू. नमस्कार, मी सचिन शिवाजी खोपडे द ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. यशवंतराव चव्हाणांचा उल्लेख केला की महाराष्ट्राच्या बहुजन पेढी राजकारणाची सुरुवात होते. या राजकारणाचा केंद्रबिंदू हे स्वातंत्र्यपूर्वीच्या कालखंडातच राहिला. कोल्हापूर संस्थानातील भाई माधवराव बागल असतील, भास्करराव जाधव असतील, केशवराव जयदे, क्रांतिसिंह नाना पाटील, अगदीच कोकणामध्ये ज्यांनी खोतीबंदीची चळवळ चालू केली ते नारायण नागो पाटील असतील, या सर्वांनी महाराष्ट्रामध्ये बहुजनवादी राजकारणाची सुरुवात केली. आणि राजकारण सुरू केलेलं असताना, हे राजकारण सुरू झालेलं असताना वेळोवेळी काँग्रेस किंवा इतर पक्षांकडून या बहुजनवादी चळवळीचंही पाठराखण करण्यात आले. या बहुजनवादी चळवळीचं राजकारण हे महाराष्ट्रामध्ये कायमच धर्मनिरपेक्ष पक्षांनी केलं, ज्यामध्ये काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी काँग्रेस हे सगळं जरी असलं तरी ह्या सगळ्यांनी वेळोवेळी आपलं राजकारण करताना फुले शाहू आंबेडकर या विचारसरणीचे कास धरले. काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं. फुले शाहू आंबेडकर यांचा विचार सांगणारा, शरद पवारांचा अनुयायी असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना या पक्षांना जाऊन मिळून सत्ता स्थापनेचा प्रयत्न झाला. आणि हे सत्तांतर यांच्या नेतृत्वात झालं. ते नेतृत्व होतं स्वर्गीय अजितदादा पवार यांचं. ज्या शरदचंद्र पवारांनी आपल्या राजकारणाचं स्वरूप हे बहुजनवादी ठेवलं, जात्यांध आणि धर्मांध शक्तींना फटकून वागण्यामध्ये शरद पवारांनी आपल्या राजकारणात यश मिळवलं, त्यांचंच राजकारण अजितदादा पवारांनी भाजप आणि शिवसेना यांच्यासोबत सत्तेमध्ये आणण्यात केलं. मग आता असा प्रश्न पडतोय, महाराष्ट्रभर अजितदादा पवार यांच्या मृत्यूनंतर वेदनेची तीव्र लाट आली आणि सहानुभूतीची सुद्धा आली. महाराष्ट्रामधला एक वर्ग असा होता की तो वर्ग हळहळला की त्या मृत्यूकडे फक्त अजितदादा पवारांचा मृत्यू न बघता शरद पवारांचं राजकारण संपतंय का काय अशी भीती त्याला वाटायला लागली. खरं तर शरद पवारांनी अधिकृतरित्या आपल्या राजकारणाचा वारस हा घोषित केलेला नाही, तरी सुद्धा अजितदादांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील तमाम त्यांच्या चाहत्यांमध्ये ही वेदना होती, ही भावना होती की आता शरद पवारांचं राजकारण संपतंय का काय. महाराष्ट्रातील ग्रामीण चळवळीला हाक मारणारा, साथ देणारा एक उमदा नेता म्हणून अजितदादा पवार यांच्याकडे बघण्यात येतं. आज पवार घराण्यातील जेवढे वारस राजकारणात आहेत त्यांचा ग्रामीण भागापर्यंत तेवढा संपर्क नाही, ही गोष्ट नमूद करावी लागेल. स्वर्गीय अजितदादा पवार पवार घराण्यातील अशी व्यक्ती होती शरद पवारांच्या नंतर की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, मंत्रिमंडळामध्ये स्थान भूषवत असताना सुद्धा विविध सोसायट्या असतील, बँका असतील, दूध संघ असतील, या सगळ्या निवडणुका अजितदादा गंभीरपणे घ्यायचे. आणि हे घेत असताना अजितदादांच्या राजकारणाला एक बहुजनवादाची झालर असायची. भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सुद्धा युती करत असताना
अजितदादा पवारांनी आपला बहुजनवाद जपला होता. अगदीच पुण्याचे कारभारी असताना लाल महाल येथील दादोजी कोंडदेवांचा पुतळा हा अजितदादांच्याच नेतृत्वाने काढला होता, ही गोष्ट अधोरेखित करण्यात येते. अजितदादा पवारांनी भाजप आणि शिंदे सेनेचं राजकारण होत असताना सुद्धा आपला बहुजनवाद जपला होता. आज एका बाजूला भाजपा हा पक्ष संख्याबळाच्या दृष्टीने अत्यंत बलवान होताना दिसतोय. त्यांना साथ आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची. मग एवढ्या सगळ्या चाकोरीमध्ये आज महाराष्ट्राच्या बहुजनवादाचं होणार काय? एका बाजूला काँग्रेसची आणि वंचित बहुजन आघाडीची ठिकठिकाणी आपल्याला युती होत असताना दिसते, आघाडी होत असताना दिसते. लातूर सारख्या महानगरपालिकेमध्ये त्यांना यशही मिळालेले. पण एवढ्या सगळ्या बाबी समोर आलेल्या असताना महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो बहुजनवाद, शाहू फुले आंबेडकर ही जी विचारसरणी होती, जी विचारसरणी सत्तेत असायची, त्या विचारसरणीचं काय? मुळामध्ये सत्ताधाऱ्यांनी सुद्धा कुठेतरी, म्हणजे ज्यांनी स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणून घेतलं, त्यांनी सुद्धा शाहू फुले आंबेडकर किंवा फुले शाहू आंबेडकर ही विचारसरणी वापरण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्या विचारसरणीला न्याय देताना ते अपयशही ठरले. ते अपयश अधोरेखित करायचं झालं तर या विचारसरणीचा वारसा सांगणाऱ्या पक्षांना, कॉम्रेड गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर यांच्या मृत्यूला सुद्धा न्याय देताना हे दिसले नाही. पण आज राजकारणामध्ये असलेली ही बहुजनवादाची चळवळ, अजितदादांनंतर तिचं नेतृत्व कोण करणार? कारण की चळवळीमध्ये अजितदादांच्या पक्षामध्ये आता जेवढे नेते आहेत, ते नेते हे एका समाजाचं नेतृत्व करताना दिसतात, एका जातीचं नेतृत्व करताना दिसतात, एका प्रदेशाचं नेतृत्व करताना दिसतात. स्वतः अजितदादा पवारांनी सुद्धा आपलं बहुजनवादी नेतृत्व हे अधोरेखित करत असताना जो आपल्या पक्षाचा मूळ मराठा बहुल चेहरा आहे तो जपण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला. महाराष्ट्राचं राजकारण हे मराठा केंद्रित बहुजनवादी कसं राहील ह्याचा प्रयत्न कायमच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या माध्यमातून राहिला. पण आता खरी या चळवळीची परीक्षा अशी असणार आहे की जी चळवळ प्रातिनिधिक स्वरूपात होती, ती चळवळ आज पहिल्यांदा विरोधात असणार आहे. अर्थात ह्या चळवळीकडे सुद्धा काही नामवंत आणि महत्वाचे नेते, ज्याच्यामध्ये आवर्जून नाव ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचं घेता येईल, ज्यामध्ये आवर्जून नाव राजू शेट्टींसारखे शेतकरी चळवळीतील नेते असतील. काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा आज जे नेते आहेत, हे नेते ठामपणे फुले शाहू आंबेडकर विचारसरणी, म्हणजे सतेज पाटील कोल्हापुरामध्ये ही विचारसरणी मांडतायत, पण त्याला राज्याचं स्वरूप द्यायला काँग्रेस नेते आज अपयशी ठरत आहेत. बहुजनवादी चळवळीने महाराष्ट्राला अनेक नामवंत नेते आत्तापर्यंत दिले, ज्याच्यामध्ये अनेक नावं म्हणजे केशवराव जेदेंपासूनची नावं, नाना पाटील असतील, येंडू पाटील असतील, ह्या नेत्यांपर्यंत ही नावं घेता येतील. पण आज त्या चळवळीकडे सत्ताधारी पक्षांना व्यसन घालणारा, सत्ताधारी पक्षांवर अंकुश ठेवणारा नेता विरोधी पक्षात असावा आणि तो तेवढा संख्याबळाच्या दृष्टीने बलवान असावा दिसत नाही. एकंदर बहुजनवादाची चळवळ ही कुठे जाईल हा येणारा काळ ठरवेल, त्यांचा सत्ताधाऱ्यांना असणारा प्रखर विरोध ठरवेल. शरदचंद्रजी पवार साहेबांचं राजकारण हे आता उत्तरार्धात सुरू आहे. त्यांचे वारस आज दोन पक्षामध्ये अजूनही चाच पडताना दिसत आहेत. शरद पवार यांच्या राजकारणाला नेहमीच बहुजनवादाने किंवा फुले शाहू आंबेडकर या विचारसरणीने साथ दिली. माननीय पवार साहेबांनी सुद्धा त्या विचारसरणीला थोडका का होईना पण न्याय देण्याचा प्रयत्न केला. आज या बहुजनवादाच्या चळवळीची अनेक मासिकं, व्यासपीठं आज बंद पडलेल्या अवस्थेत आहेत, आजारी अवस्थेत आहेत. यांना पुन्हा एकदा जर शाहू फुले आंबेडकर विचारसरणी जर टिकवायची असेल तर या चळवळीला आणि या विचारसरणीला पुन्हा एकदा राजकारणाच्या दृष्टीने बळ देण्याची गरज आहे. कारण की जर सत्ता नसेल तर कुठल्याही विचारसरणीला बळ देता येत नाही, ती विचारसरणी घराघरापर्यंत पोचवता येत नाहीत. ह्या राजकारणाच्या मर्यादा चळवळीला माहीत असतात. त्यामुळे चळवळ येणाऱ्या काळामध्ये राजकारणामध्ये कुठली पावलं उचलते
आणि कुणाला आपला नेता घोषित करते, कुणाचं नेतृत्व मान्य करते, हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. धन्यवाद. पाहत राहा द ग्लोबल मराठी हा YouTube चॅनल.